की बाळासाहेब ठाकरे यांना पकडणार. 2 महिने झाले रोज बातमी वाचून कंटाळा आला. सगळे पेपर घेतले. शंकररावच्या घरी गेलो. म्हटलं हो शंकररावजी चव्हाणजी, अरे या प्रत्यक्ष आपण प्रत्यक्ष नाही अप्रत्यक्ष बोला. मला सांगा की गेली 2 महिने तुम्ही सारखं म्हणताय बाळासाहेब ठाकरे यांना पकडणार, बाळासाहेब ठाकरे यांना पकडणार. पहिले मला हे सांगा की बाळासाहेब ठाकरेचं काय पकडणार? हात पकडणार, पाय पकडणार, डोकं पकडणार, कान पकडणार, काय एक अवयवाचं नाव तर बोला. कारण अख्खा बाळासाहेब ठाकरे पकडणे शक्य नाही. अरे तुम्हीच काय, शंकररावजी तुम्हीच काय, पण राजीव गांधीच्या जरी मनात आलं तरी बाळासाहेब ठाकरेंच्या केसाला धक्का लावू शकत नाही. केसाला म्हणजे डोक्याच्या म्हणतोय मी. हो तुमचा गैरसमज व्हायला नको. कोल्हापूर आहे बाबा. लगेच उद्या मला रांडचा काय पण बोलतो. ते गेले आणि दुसरे आले. म्हणजे पंत गेले आणि राव चढले. तो वाटच बघत होता. बघा मराठी माणसामध्ये इतका हलकटपणा असू नये विश्वासघात करण्याचा. नाही अनेक लोकांनी विश्वासघात केले असतील. प्रेमामध्ये आमचा सुद्धा विश्वासघात झालेला आहे, नाही असं नाहीये, पण त्याला काहीतरी मर्यादा आहे हो. पण एक शरद पवार काँग्रेसमधून हाकलून दिल्याबरोबर यस नावाचा पक्ष काढतो काँग्रेस यस, आणि त्याला लोक त्याचा लीडर बनवतात. आपल्या पार घामाचे रस्त्याचं पाणी करून त्याला विरोधी पक्षाचा नेता बनवतात, त्याच्या विश्वासाने त्याच्या गळ्यामध्ये मान टाकून. आणि हा माणूस सगळा पक्षाचा विचार न करता त्याला फक्त कळलं की एक खुर्ची खाली होते मुख्यमंत्र्याची, एवढं कळलं. पक्षाचा विचार घेतला नाही, कार्यकर्त्यांना विचारलं नाही, काही नियम सगळे तोडले. उजे उडाले ते एकदम आईमध्ये गेले. आय घातली नाही, आईमध्ये गेले. मी बोललो नाही बा, पण वाईट नाही, बरोबर आहे. कारण सदरा घालणे म्हणजे सदरा स्वीकार करणे, चप्पल घालणे म्हणजे चप्पलेचा स्वीकार करणे, डोक्यात टोपी घालणे म्हणजे टोपीचा स्वीकार करणे, तसे आय घालणे म्हणजे काँग्रेस आयचा स्वीकार करणे. मी मराठी आहे बोलत नाही, इंग्लिश आहे बोलतोय. तिकडे गेले, बरं गेले तर गेले, आमचं काय म्हणणं नाही. खुर्चीवर बसल्यानंतर मुख्यमंत्री बोलत की नाही की बाबा मी रस्ते करीन. लोक हो आता मी मुख्यमंत्री झालेलो आहे, तेव्हा कसली तुम्हाला कमतरता पडणार नाही. तुम्हाला दूध मिळत नाही, मी देईन, सोय करीन. तुमच्या गावाला पाणी नाही, तुमच्या घरात नळ बसवी. अहो पहिला आहे हो, दुसरा बसवी माझ्यातर्फे. करायचं नाही, पण बोलायला काय हरकत आपल्याला. काय पाहिजे बोला. तुमच्या घरी मोरी नाही, मी मोरी करून देतो. तुम्हाला बायको नाही, मी ते बघा तुमचं तुम्ही आपलं. असं काहीतरी बोलायचं की नाही. ते दिलं सोडून त्या राजीव गांधीला पारशाला खुश करण्याकरता हा शरद पवार आसनावर बसायच्या अगोदरच लगेच दंड ठोकून म्हणतो की शिवसेनेची पाळमुळं उपटून काढीन. शिवसेनेची महाराष्ट्रामधली पाळमुळं उपटून काढीन. अरे शरदराव, गेली 40 वर्षात तुला काँग्रेस गवत उपटता आलं नाही, तो आमची काय उपटणार.